तर मित्रांनो, आज आपण विहेनमध्ये शिकविणार आहात ऑल टूल्स, कलर ग्रेडिंग, म्युझिक, टेक्स्ट. तर इथं प्लसचं ऑप्शन दिसायला, त्याला क्लिक करायचं आहे. इथं न्यू प्रोजेक्टला क्लिक केलं, सेव्हला क्लिक केलं. तर आता आपण इथून कोणताही 2 व्हिडिओ घेणार आहात. तर आता आपण इथून हा वाला व्हिडिओ व हा फोटो, हे 2. तर आता तुम्हाला स्टार्टिंगला मी शिकवणार आहे कट कसा मारायचा, म्हणजे स्प्लिट. तर आपण जे क्लिप वेगळी करतात, तर तिथं त्याला इथं नाव असते स्प्लिट म्हणून. हे बघू शकतात कात्रीचं चिन्ह, ही स्प्लिट असते. आपल्याला इथून वेगळा भाग करायचा आहे फर्स्ट डाऊनपासून. ते वेगळा केला भाग, पुन्हा मग आपल्याला आता दुसरा भाग वेगळा करायचा आहे. आता ह्याला मारले, हे भाग वेगळा करायचा इथून केला. पुन्हा मग ह्या तिसऱ्याला मारले, हा तिसरा मारला, त्याला वेगळं करायचं, इथून वेगळं केलं. पुन्हा हा चौथा, ह्याला मारल्यानंतर हे वेगळं करायचं, इथून केलं. ती स्प्लिट असते. आता UMPनीच मी मारलेत. तर थंबनेल एक प्रकारचं कसं बनवायचं, जे UMP आहे ह्याला दाबून धरायचं, ते हे इकडं पुढे येतं आहे. पुन्हा स्टार्टिंगला आपल्याला स्टार्टिंगला थंबनेल बनवायचं आहे ना, त्यामुळे स्टार्टिंगला करायचं, ओरिजिनलमध्ये जायचं. इथून आपण 3:4ची स्क्रीन घेतली. हे झूम करायची गरज नाही आताच, हे असंच ठेवलं. तर हे बाजूचं रिमूव्ह कसं करायचं, कॉन्टेंटमध्ये जायचं. त्यामध्ये गेल्यानंतर लोडिंग होत आहे. इथं ब्लॅकवाला ऑप्शन दिसतंय, व्हाईट ब्लॅक. ब्लॅकला दाबलं, हा पूर्ण बॅकग्राऊंड रिमूव्ह झाला. डन केलं. ह्याला छोट्याशा कोपऱ्यात इथं बसविलं, इथं लावलं. त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला त्याच्या खाली टेक्स्ट लिहायचं आहे. ॲड कसं करायचं, हे मधातलं ऑप्शन दिसत आहे, त्याला क्लिक करायचं. टेक्स्ट म्हणून आहे, तर टेक्स्टमध्ये इकडच्या साईडला दाबायचं. तर इथं भरपूर टेक्स्ट आहेत, तर आपण त्यातलं नॉर्मल टेक्स्ट घेऊ. हे वालं टेक्स्ट घेतलं, मीडियम साईज. टेक्स्टमध्ये आल्यानंतर काय लिहायचं, 1v4 लिहतो. वन वी फोर केलं. त्याला 1v4 केल्यानंतर ह्याला खाली घेतलेलं आहे आपण. तर आता MP5ने मारलेलं आहे, म्हणून आपण काय करायचं, इथं दुसरं टेक्स्ट ॲड करू. त्यालाच क्लिक करायचं, त्याच्या पुढे दुसरं टेक्स्ट ॲड होते. तिथं काय टाकायचं, MP5 टाकायचं. तिथं काय टाकायचं आहे, MP5. तर राईट करून घेतलेलं आहे. तर MP5 जे आहे, त्याला झूम केलं, मोठं केलेलं आहे. MP5 घेतलेलं आहे. हे 1v4, MP5 आणि 1v4. तुम्ही टेक्स्ट ॲड करायचं बघितलं, पुन्हा मग MP5चं ते हे करायचं बघितलं, बॅकग्राऊंड रिमूव्ह. ते बाकी बॅकग्राऊंडमध्ये किती बकल होतं, ते स्क्रीनशॉट घेतलेला होता आपण. तर त्याला सिंगल कसं केलं. त्यानंतर आता आपण काय पाहायचं आहे, टेक्स्ट ॲड केलं, बॅकग्राऊंड रिमूव्ह झालं. आता म्युझिक ॲड कसं करायचं, हे म्युझिकचं ऑप्शन आहे. म्युझिकला दाबलं, इथं खूप सारे म्युझिक येतात, कार्स, हे पण गेले, हे वाले. जर म्युझिक आवडलं गेले, तर दुसरे म्युझिक कशी घ्यायची, इकडं साईडला यायचं आहे. हे इथं म्युझिक म्हणून आहे, म्युझिकमध्ये जायचं. हे तुमच्या गॅलरीतले म्युझिक येणार झाले, हे सर्व तुमच्या सर्व गॅलरीतले म्युझिक येणार आहे. तुमच्या म्युझिकमधले हे म्युझिक येणार आहे. हे म्युझिक आपण ॲड केलेलं आहे. तर हे जे आहे, हे स्टार्टिंगला थोडं व पुन्हा शेवटला थोडं वाढवून घ्यायचं आहे. पुन्हा मग राईट करायचं आहे. राईट केल्यानंतर आता ते जे म्युझिक आपलं आहे,
ते म्युझिक इथं ॲड झालेलं आहे. तर तुम्ही पाहू शकतात कसं ॲड झालं आहे, कशा प्रकारे. हे म्युझिक ॲड झालेलं आहे. तर आपल्याला हे गनचा साऊंड जे आहे ते कसा कमी करायचा. तर ह्याच्यावर आलात, ह्याला क्लिक केलं, ह्या साईडला क्लिक केलं, इथं व्हॉल्यूमचं ऑप्शन आहे, व्हॉल्यूमला दाबलं, इथून तुम्ही तुमच्या हवेप्रमाणे मर्जीप्रमाणे गन साऊंड 26 केलेला आहे, तरी खूप आहे. दुसऱ्या ह्याच्यात आलात, तिथून पण म्युझिकमध्ये जायचं, तिथं गेल्यानंतर पण 25-26 ठेवायचं, ॲड केलं. पुन्हा तिसऱ्या ह्याच्यात आलात, त्याच्यात पण सेम तसंच करायचं आहे आपल्याला. 25-26वर तुमच्या व्हॉल्यूमप्रमाणे ठेवायचं आहे, ठेवलेलं आहे. आता तुम्ही पाहू शकतात बॅकग्राऊंडमध्ये हे आपलं थंबनेल झालेलं आहे. तुम्ही पाहू शकतात म्युझिकचा पण आवाज येत आहे व आपल्या गनचा पण आवाज येत आहे. तर आता त्यानंतर इथं आपल्याला फोटो ॲड करायचा आहे. थंबनेल जे आपण स्टार्टिंगला बनविलेलं आहे हे वालं, तर इथं फोटो ॲड कसा करायचा. हे गॅलरीचं जे ऑप्शन दिसायले ह्याला क्लिक करायचं व इथून फोटो घ्यायचा कोणचा पण. तर मी हे व्हिडिओ घेतला, आपल्याला फोटो व्हिडिओ काही पण जमते. मी हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ घेतलेला आहे. तर तुम्ही पाहू शकतात हे जे मी व्हिडिओ आहे एका कॉर्नरला फिक्स केला आणि तुम्हाला सांगितलं होतं बॅकग्राऊंड आता रिमूव्ह कसं करायचं. कॉन्टेंटमध्ये जायचं, हा प्लस करायचं, ह्याला क्लिक केलं व ह्याला क्लिक केल्यानंतर आपलं बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेलं आहे. हे बॅकग्राऊंड आपलं रिमूव्ह झालेलं आहे. तर ह्याला राईट करून घ्यायचं आहे. तर पाहू शकतात बॅकग्राऊंड रिमूव्ह झालं. आज आपण व्हीएनमध्ये मी जी क्लिप बोललेली आहे ती येणार आहे आणि ह्याचं म्युझिक ऑफ कसं करायचं, ह्याला क्लिक करायचं, इथं व्हॉल्यूममध्ये जायचं व इथून ऑफ केलं तर पाहू शकतात तुम्ही ह्याचा आवाज येणार नाही. आता व माझा चेहरा वरी आहे आणि इथून आपण तुम्ही त्याला एक्स्ट्रॅक्ट करू शकतात, म्हणजे वाढवू शकतात. ह्या क्लिपला किती मोठी करायची किती नाही, ही इकडं घ्यायची इकडं. आता ही क्लिप छोटी म्हणून मोठी होई नाही, जसं की ह्या सॉन्गला करता येते. हे जे सॉन्ग आपल्याला इतक्यातच ठेवायचं आहे, हे जे सॉन्ग आहे पहिल्याच क्लिपपर्यंत ठेवायचं आहे. तर पाहू शकतात तुम्ही. पहिल्याच क्लिपपर्यंत सॉन्ग आलं, त्याला आपण छोटं केलं तर आता हे मोठं केलेलं आहे डबल. हे सॉन्ग असं झालेलं आहे मोठं. तर तुम्ही अशा प्रकारे कलर ग्रेडिंग, व्हॉल्यूम, टेक्स्ट, म्युझिक जोडू शकतात व व्हॉल्यूम कमी जास्त करू शकतात तुम्ही. आपल्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करून घ्या. आणखीन आपले पुढे व्हिडिओ येणार आहेत, कॅपकट, व्हीएन, इनशॉट असे व्हिडिओ येणार आहेत. तर तुम्ही आत्ता सबस्क्राईब करून घ्या. बाय.